पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे आपल्यासोबत आहेत। अण्णा काय सांगाल, काल शरद पवारांच्या पक्षाची बैठक होती, त्यात शरद पवारांनी थेट RSSचं जे आहे ते कौतुक केलं की संघटनात्मक काम केलं म्हणून त्यांना यश चांगलं मिळालं। प्रथमच त्यांनी RSSचं जे आहे ते कौतुक केलंय, काय वाटतंय तुम्हाला त्या संदर्भात? खरं तर पवार साहेबाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अजूनही आदर आहे। वास्तविक बघितलं तर पक्षाचं काम करत असताना पवार साहेबांनी बी गेली 40-50 वर्षापासून पक्षाचं काम केलेलं आहे। खरं तर काल त्यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याला अनुषंगाने मी असं म्हणेन की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय दादांनी बी संघटनात्मक काम केलेले आणि तुम्ही बघितलं असेल अगदी कमी वेळेमध्ये आज 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आलेले आहेत। साहेबांनी खरं तर आदरणीय दादांचं पण कौतुकच करायला पाहिजे। त्यांचं जर कौतुक केलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना, महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय दादांचं जर पवार साहेबांनी कौतुक केलं तर सर्वांना मनापासून आनंद होईल। नक्कीच अण्णा, आपण पाहिलं जाता महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली, भाजप तुमच्या माहितीतलाच पक्ष आहे, त्यांच्या आमदारांनी काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं की भाजप स्वबळावर लढणार आहे पिंपरी चिंचवडमध्ये। तर राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका असणार आणि काय तयारी असणार? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निवडणूक जी पक्ष संघटनेच्या जोरावरती होणार आहे। अण्णा बनसोडे पिंपरी मतदारसंघातून आणि पिंपरी चिंचवड शहरातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फेही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पक्ष स्वतःच्या स्वबळावर लढेल। स्वबळावर लढत असले तर आपण पाहिलं तर भाजप जी तुमच्या महायुती सोबतच आहे, आता ते असे वक्तव्य काय वाटते तुम्हाला? जर त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी सांगेल ना की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचंच नाही तर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावरती लढतील आणि आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली ह्या सर्व निवडणुका होतील। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।